कॉम्बिनेशन करायला त्याच्यामध्ये काय पाहत होतो आपण की जो लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे तो सरळ सरळ काय आहे की जर दोन एलिमेंट सोबत आहेत, एक लेस आणि एक हायली रिएक्टिव्ह वाला, तर तो लेस रिएक्टिव्ह वाला काय करणार, ते शेजारच्या सोडून देणार आहे आणि याच्या सोबत निघून जाणार आहे. बरोबर आहे. जसं की आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं तिथं रेशिओ CuSO4 प्लस Fe. आता जर आपण रिएक्टिव्हिटी सिरीज जर बघितली तर कॉपर वरती आहे की आयर्न वरती, आयर्न वरती की नाही, पहिले चार दुसऱ्या स्लॉट मध्ये दुसऱ्या चार जणांमध्ये आयर्न, बरोबर आहे की नाही, म्हणजे याचा अर्थ रिएक्टिव्ह आणि कॉपर पेक्षा आयर्न नाही, म्हणून हा यस बरोबर सोडणार कॉपर आणि कोण सोडणार FeSO4 प्लस कॉपर, म्हणजे इथं आपली रिएक्शन जमते. बरोबर आहे. म्हणजे आपली रिएक्शन एक्झॅक्ट तिथं परफेक्ट येऊन जाते. आता हे जरा सिंगल म्हणजे किंवा त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो फक्त. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय होणार आहे की सरळ सरळ तिथं आपल्याला लिहायचं A प्लस B प्लस C प्लस D ड्यूज. तर आपल्याला माहिती आहे जो इकडचा असतो त्याच्यावर कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह, याच्यावर पॉझिटिव्ह आणि याच्यावर निगेटिव्ह. आता जर यांना इथं डिस्प्लेस करायचंय तर कोण कोणासोबत जाईल, या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज येऊन आपल्याला लगेच कळते. बरोबर आहे की नाही. आता कोण कोणासोबत जाणार आहे, मग ए कोणासोबत जाणार आहे, ए सोबत जाणार डी पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह, प्लस हे कोणासोबत जाणार सी सोबत जाणार बी पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह. याच्यामध्ये कोणताही डिफरन्स येणार नाही. ठीक आहे. फक्त आपण काय केलं की ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय लिहायचं असते माहिती का, की आधी कोणता लिहायचा नंतर कोणता लिहायचा. हा रूल आहे. मी तुम्हाला एकदा आठवतात सांगितलं होतं. एक रूल असतो की जे पॉझिटिव्ह आयन्स असतात ते आपण कोण साईडला लिहायचे असतात, राईट साईडला, म्हणजे ते रिएक्शनच्या राईट साईडला. म्हणजे आपण तिथे लिहिलं म्हणजे पॉझिटिव्ह लिहिलं ते निगेटिव्ह लिहिलं. बरोबर आहे. मग सेम आपण तेच केलं, हे आपल्याला लगेच कळून गेलं खायच्या सोबत जाणार आहे आता, कारण याचा जर दुसरा निगेटिव्ह पाहिजे ते दुसरा ते शेजारीचे हे सोबत राहील बरोबर, ते सोबत जायचं तर ते इकडे चालेल. हे राहणार आपलं या रिएक्शनचं एक बेस. याच्यावर तुम्ही कोणती डबल डिस्प्लेसमेंट वाली रिएक्शन करू शकता. ठीक आहे. तर मग एक एक्झाम्पल घेऊन टाकू. K2CrO4 CrO4 प्लस BaSO4 आणि याच्यामध्ये काय होणार आहे, पॉझिटिव्ह रॅडिकल्स निगेटिव्ह रॅडिकल्स करून घ्यायचे. बरोबर आहे. हा कोणता राहील पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह. म्हणजे सिंपल हा कोणासोबत चालला जाणार आहे याच्यासोबत आणि हा कोणासोबत चालला जाणार आहे याच्यासोबत. बरोबर. मी तर काय K2SO4 प्लस BaCrO, म्हणजे रिएक्शन आपली काय झाली डबल डिस्प्लेस झालं. म्हणजे डबलचा काय दोन्ही पण या ठिकाणी जे दोन्ही पण असणार आहे, दोघ जण पण असणार आहे. हा पण डिस्प्लेस झाला, हा पण डिस्प्लेस झाला. आता वरती जर बघितलं आपण तर डिस्प्लेस कोण झाला फक्त एक. बरोबर की नाही. एकच डिस्प्लेस झाला होता ना, जसं की आपण लिहिलं A प्लस बी प्लस सी. इकडे काय म्हणजे एक असणार आहे बी सी. असं झालं होईल. वरची रिएक्शन नाही असं होईल, म्हणजे डिस्प्लेस कोण झाला फक्त एक एलिमेंट. इथं हा एकच डिस्प्लेस झालेला आहे आणि इथं हा पण झाला आणि सॉरी हा पण झाला आणि म्हणून याला कोणती रिएक्शन म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता काय करणार माहिती का, हो हे व्हॅलेन्सीसाठी राहणार. रिएक्टिव्हिटी सिरीजचा पण इथे इफेक्ट पडणार असं नाही पडणार नाही. रिएक्टिव्हिटी सिरीजचा इफेक्ट, ती रिएक्टिव्हिटी सिरीज त्यासाठीच असते की बनवली यासाठी की आपल्याला विदाऊट एक्सपेरिमेंट केल्याचं आपल्याला काय कळलं पाहिजे की रिएक्शन कोण केली आणि काय केली. याचं आन्सर आपल्याला कोणत्या चॅप्टर मध्ये मिळणार, मेटलर्जी मध्ये. मेटलर्जी चॅप्टर पूर्ण त्याच्यावर चालते रिएक्टिव्हिटी सिरीज वर. त्यामुळे तुम्हाला ती रिएक्टिव्हिटी सिरीज आज नाही लक्षात ठेवली तर त्या चॅप्टर मध्ये जर लक्षात ठेवावी लागणार आहे. त्याच्यामध्ये डिटेल बघू. पण सध्याचं कळलं तुम्हाला, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रॅडिकल्स करून घेतलं गेलं की तुमचं काही आन्सर येऊन जातं. तर एकदा तुला वाचून बघू आपण.
The reaction in which the ion in the reactant are exchanged to form a precipitate are called double displacement. Precipitate म्हणजे काय? Precipitate मी सांगितलं होतं ना. Precipitate खाली बसतो तळाशी, म्हणजे सॉलिड सबस्टन्स तयार होईल आणि तो तळाशी बसतो, त्याला काय म्हणणार आपण? प्रेसिपिटेट. याच्यामध्ये प्रेसिपिटेट तयार होण्यासाठी काय होणार आहे की रिएक्टर ते एकमेकांना जे रिएक्टंट आहेत ते कम्प्लिटली एक्सचेंज होणार. रिएक्टर काय म्हणलं? कम्प्लिटली एक्सचेंज. तर तुम्हाला एक रिएक्शन दिलेली बघा त्यांनी 9th नंबरचं इक्वेशन चॅप्टर मधलं, एकदा चेक करा. पहिल्याच पेजवर जायचं. AgNO3 plus NaCl. तर AgCl AgNO3 प्लस कोणता आहे? NaCl. आता हा काय देणार? पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजे हा याच्यासोबत देऊन आला, बरोबर आहे. AgCl प्लस NaNO3 ठीक आहे. मग आता इथं त्याने एरो दिलेला आहे असा, आपण त्या बुक मध्ये शिकलो होतो. या एरोचं मीनिंग काय होतं? प्रेसिपिटेट म्हणजे तिथं सॉलिड सबस्टन्स तयार झाला आणि तो तळाशी बसलेला आहे. ठीक आहे. आता अर्थ होते म्हणजे या रिएक्शन मध्ये काय होणार आहे? प्रेसिपिटेट तयार होणार. तुम्हाला कम्प्लिटली एक लक्षात ठेवायचं, डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय तयार होणार? हा शब्द तुम्हाला कम्प्लिटली लक्षात ठेवायचा की डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेट तयार होणार आहे. ठीक आहे. आज डबल डिस्प्लेसमेंट मग एकदा खालचे प्रश्न वाचा, खालच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. व्हॉट वॉज द कलर ऑफ द प्रेसिपिटेट फॉर्म? आता वरची रिएक्शन जी दिली आपल्याला, कोणती रिएक्शन दिली आहे ना? ही वाली. या रिएक्शन मध्ये प्रेसिपिटेटचा कलर कोणता राहील? आपण पहिल्या पेजवर त्याचा कलर लिहिलेला आहे, येलो. रिएक्शन नंबर ही कोणता राहणार? येलो प्रेसिपिटेट राहणार. ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघायचंय. दुसरं क्वेश्चन काय दिलं? राईट द नेम ऑफ प्रेसिपिटेट. त्याचं नेम, त्या प्रेसिपिटेटचं नेम काय असणार मग? K2SO4 राहील की BaCrO4? K2SO4. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे, याच्यात थोडी कळणार आपल्याला कोणता आहे, तर आपण मागच्या वेळेस ते आन्सर बघितलेले आहे. आपण इथं ते एक्सपेरिमेंट करू लागलो ना. एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपण एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. बरं, रियालिटी असते. आता आपण एक्सपेरिमेंट केला नाही, आपल्याला थोडी कळणार आहे तयार होणार. ठीक आहे. पण तो ते K2SO4 व्हायला पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतर तिसरं काय? राईट डाऊन द बॅलन्स इक्वेशन फॉर दिस रिएक्शन. चला बरोबर बॅलन्स या रिएक्शन वर बॅलन्स करा. रिएक्शन बॅलन्स करा दी. आता ही जी रिएक्शन आहे आपली, ही कशी रिएक्शन होती? बॅलन्स ऑलरेडी. रिएक्शन कशी दी? बॅलन्स आहे. कारण K2 तिकडे आहे. हे जर तुम्ही पाहिला प्रत्येक एलिमेंट सारखाच नंबरला. ऑप्शन जरी पाहिला इथे 4 इथे 4 इथे पण 4 आणि इथे पण 4 म्हणजे 8 ऑलरेडी आहे. पण नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, कोणती रिएक्शन असणार आहे आपल्यासाठी? डबल की सिंगल? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कारण इथे दोघांनी पण आपापली जागा बदललेली आहे. ठीक आहे. इथे रिएक्टिव्हिटी मेटलर्जी मध्ये पाहणार असं का होणार? तसं रिएक्टिव्हिटीचा फरक तर पडणारच. बरोबर, मी आधी पण सांगितलं होतं रिएक्टिव्हिटीचा फरक पडणारच. पण आता K2 कोण याच्यामध्ये सगळ्यात रिएक्टंट येतात हार्डली. पण एक हिच्यात आपण बघितलं की डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय तयार झालं? प्रेसिपिटेट. तर प्रेसिपिटेट तयार होण्यासाठी सुद्धा ते डिस्प्लेस होऊ शकते, कारण तो त्याच्यासोबत परफेक्टली प्रेसिपिटेट. आपल्या हे तर माहिती ना की कोणाला पण स्टेबल बनायचं असते केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीत प्रत्येक एलिमेंटला काय बनायचंय? स्टेबल. पण स्टॅबिलिटी त्याला लिक्विड मध्ये जास्त मिळणार की सॉलिड मध्ये जास्त मिळणार? सॉलिड मध्ये.
म्हणून तो स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी सुद्धा ते घडू शकते त्या ठिकाणी. ठीक आहे. तर यानंतर जो पॉईंट आहे आपला, तो पॉईंट कोणता आहे? एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. आता इथं काय माहितीये का की रिएक्शनचे प्रकार पाडले गेलेले. हे कशामुळे पडले असतील बरं एक विचार करतो. एक्झोथर्मिक म्हणजे काय? हीट बाहेर पडणं. आता हे जे टाईप पडले हे हीट रिलीज करणार की हीट ऍब्सॉर्ब करणार, त्याच्यावर यांचे टाईप पडले. पहिला टाईप पडला एक्झोथर्मिक. एक्झोचा अर्थ असते आउट, बरोबर आहे. आणि थर्मिन्स काय असते? हीट. त्यानंतर एंडो थर्मिन्स काय असणार? म्हणजे आपल्याला इथे नावावरूनच कळते की रिएक्शन मध्ये काय सांगायचं त्याला. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होणार आहे की त्या रिएक्शन मध्ये हीट रिलीज होईल आणि टेम्परेचर कमी होईल का वाढेल? हीट रिलीज होईल एक्झोथर्मिक मध्ये, हीट रिलीज होईल आणि टेम्परेचर कमी होईल की वाढेल? कमी होईल. कमी वाढेल. आपापला एक आन्सर तुम्ही मला एक्सप्लेन करायचं. म्हणून त्याचं टेम्परेचर वाढणार, बरोबर. असं तो म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कोणाचं बरोबर आहे? तुझं काहीच नाही, टेम्परेचर वाढणार. मला वाटलं होतं की तुम्ही हेच सांगणार आहे, टेम्परेचर वाढणार. आपल्या तुम्हाला काय वाटलं की सपोज हे बॉटल आहे भरेल, हीट भरेल बॉटल आहे, याची हीट काढून बॉटल रिकामी झाली, असं काय वाटलं तुम्हाला? पण ज्यावेळेस मी आता ही बॉटल नॉर्मल आहे, ज्यावेळेस मी जाळणार ती हीट रिलीज करणार, टेम्परेचर वाढले कमी झालं, बरोबर आहे की नाही. आता सपोज ही बॉटल आहे माझ्याकडे, हिला काय केलं मी आता आग लावली. आग लावल्यानंतर टेम्परेचर कमी होतं की वाढतं एवढं सांगायचं. वाढतं की नाही, म्हणजे हीट बाहेर टाकलं. असं नाही आहे की बॉटल भरून हीट आहे, हीट आपण इथे टाकली, हीट काय झाली? कमी झाली. ते नाही कळलं तुम्हाला. एक्झोथर्मिक मध्ये टेम्परेचर काय होणार मग? वाढणार. आता एक्झोथर्मिकचं बेस्ट एक्झाम्पल सांगू का? घरी जायचं डिटर्जंट पावडर हातावर घ्यायची, डिटर्जंट पावडर हातावर घ्यायची आणि त्याच्यावर 5-6 थेंब टाकायचे. आपला हात गरम लागतो आपल्याला. हा, पाण्याची थेंब टाकली त्यात रिॲक्ट होते आणि त्याचं टेम्परेचर थोडंसं वाढतं. असं नाही खूप सारं नाही वाढत, पण थोडंसं वाढतं. म्हणजे आपल्याला पण जाणवते. ठीक आहे. म्हणजे तिथं कोणती रिएक्शन घडणार त्या ठिकाणी? एक्झोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. आणि त्यानंतर एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? त्याच्यामध्ये हीट काय करणार? ऍब्सॉर्ब करणार. आणि हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर कमी होणार. ऍब्सॉर्ब आतमध्ये घेणार. रिलीज करा म्हणजे इन साइडला त्याला आपल्याला हीट ऍड करावं लागणार त्यामध्ये. एंडो मध्ये हीट काय होईल? ऍड होईल. आणि एक्झो मध्ये हीट बाहेर होईल. ठीक आहे. आपण रिएक्शन बघू त्याच्यावरती. पण एक तुम्हाला जनरल कॉन्सेप्ट कळाली पाहिजे. प्रत्येक मुलांना असंच वाटते की एक्झोथर्मिक मध्ये हीट निघून जाईल, त्यामुळे टेम्परेचर काय होईल? कमी होईल. पण सराउंडिंगचं टेम्परेचर वाढत असते, हे लक्षात ठेवायचं. आणि एंडोथर्मिक मध्ये काय होणार आहे की त्यानं हीट आतमध्ये ओढून घेतली, आसपासची हीट, आसपासची हीट काय होणार? मग कमी होणार. एक समज सपोज आता काय करून दिलंय, एक रिएक्शन करणार ना. घरी जायचं तुम्ही करू शकता घरी. याच्यामध्ये गाड्या करून दिला थोडंसं साल्ट घ्यायचं. ठीक आहे. साल्ट घेतला, हे थोडंसं पाणी टाकायचं. पहिले या पाण्याचं टेम्परेचर मोजून घ्यायचं. सिंपल एकदम. केमिकल घ्यायची गरज नाही. केमिकल दिलेले असतात, आपण केमिकल नाही घ्यायचे. पण निश्चित केमिकल नाही आहे, केमिकलच. ठीक आहे. साल्ट घेतला, थोडंसं पाणी घ्यायचं. पाण्याचं टेम्परेचर आपण काय केलं? मोजून घेतलं पहिले. त्याच्यात थोडंसं शिल्लक प्रमाणात आपण साल्ट टाकला. आता त्याला काय करायचं? मिक्स करायचं आणि ते साल्ट ढवळायचं. ते ढवळल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्ही त्याचं परत टेम्परेचर मोजायचं. थोड्या वेळानंतर म्हणजे 30 किंवा 15 ते 20 सेकंद परत त्याचं टेम्परेचर मोजायचं. तुम्हाला त्या टेम्परेचर मध्ये थोडंसं डिक्रीज झालेलं दिसतं. काय दिसतं? थोडं त्या टेम्परेचर मध्ये डिक्रीज झालेलं दिसतात. मग यानंतर हीट रिलीज केली की ऍब्सॉर्ब केली? मग यानं काय केलं? सराउंडिंगची जी हीट होती या वॉटर मॉलिक्यूल मध्ये, ती हीट काय केली त्यानं? ऍब्सॉर्ब केली. आता जर ती हीट मी ऍब्सॉर्ब करून घेऊ लागलो तर याचा अर्थ त्याचं टेम्परेचर काय होणार आहे? आता डिक्रीज होणार आहे.
बरोबर आहे. म्हणून या सोल्युशनचं टेम्परेचर काय होईल, डिक्रीज होईल. आता तेच जर आपण उलट केलं, आपण काय केलं, कार्बन घेतला आणि त्याला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केलं. सपोज कार्बन म्हणजे काय माहिती का, एखादी वस्तू त्याला आपण काय केलं, जाळलं. जर आपण त्याला जाळलं त्यावेळेस काय घडणार, सराउंडिंगचं टेम्परेचर कमी होणार की वाढणार, वाढणार. म्हणजे हीट कोणती कोणती रिएक्शन आहे ती, एक्झोथर्मिक. तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल कळालं का एक्झोथर्मिकचं आणि एंडोथर्मिकचं, बस एवढं. तुम्हाला जर ही कन्सेप्ट कळाली तर तुम्ही तिच्यावर शॉर्टकट लिहू शकता. काय लिहिता येईल आपल्या याच्यामध्ये बघा, आता एंडोथर्मिक मध्ये, एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट काय होणार आहे, ऍड होणार आहे. ऍड होईल ना, ऍब्सॉर्ब केलं जाईल म्हणजे ऍड होणार. आणि एक्झोथर्मिक मध्ये काय होणार, हीट रिलीज होणार आहे. एवढी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेची होती. आता बघा इथे रिएक्शन दिलेली आहे, तर त्याआधी आपण एकदा वाचून घेऊ त्याला आणि नंतर समोर बघू. ठीक आहे. केमिकल रिएक्शन मध्ये आणि डिसोल्युशन मध्ये काय फरक आहे, हा प्रश्न आहे. व्हॉट इज द डिफरन्स इन प्रोसेस ऑफ डिसोल्युशन अँड केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन कशाला म्हणायचं, पण ते बघून घेऊ. केमिकल रिएक्शन मध्ये एक नवीन प्रोडक्ट तयार होतो. केमिकल रिएक्शन मध्ये एक नवीन प्रोडक्ट तयार होतं, जसं की C+O2 घेऊन CO2, कार्बन डायऑक्साइड तयार झालं नाही. केमिकल रिएक्शन मध्ये काय होणार, एक नवीन प्रोडक्ट तयार होणे, कोणतं तरी काहीतरी एक नवीन तयार होणार आहे. आणि डिसोल्युशन मध्ये नवीन काहीही तयार होणार नाही. हे फक्त त्या पाण्यात काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. फक्त ते पहिले या फॉर्म मध्ये होतं, दुसऱ्यानंतर ते डिझॉल्व्ह स्टेट मध्ये चालले. हा एवढा फरक आहे, बस एवढाच फरक आहे की केमिकल रिएक्शन मध्ये काय होणार, एक नवीन प्रोडक्ट तयार होणार आणि डिसोल्युशन मध्ये नवीन प्रोडक्ट तयार होणार नाही. हे तुम्हाला कम्प्लिटली तिथं लक्षात ठेवायचं. दुसरा क्वेश्चन काय, डज अ न्यू सबस्टन्स फॉर्म व्हेन अ सोल्यूट डिसॉल्व इन अ सॉल्व्हेंट. ऍब्सोल्युटली नॉट. बरोबर आहे की नाही. आपण वरतीच बघितलं ते डिफरन्स, की वरती काय बघितलं, केमिकल रिएक्शन मध्ये होऊ लागला प्रोडक्ट, पण डिसोल्युशन मध्ये होऊ लागला का नाही. दुसऱ्या क्वेश्चन काय सरकार की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नवीन प्रोडक्ट तयार होणार नाही. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे, लिहून घ्या तिथं तुमच्याकडे, असं होत असते की आपण क्लासमध्ये असतो आणि शिक्षक काही शिकवत असते की आपल्याला असं कळते असं कळते, की आपण असं वाटतं की आपण ह्या जगातले सगळ्यात टॅलेंटेड पर्सन आहे आणि आपण कोणाला काही शिकवू शकतो. आणि जसं आपण घरी पोहोचतो आणि तू म्हणते त्याला एकदा डबल पाहतो, असं वाटतं या जगातले सगळ्यात मूर्ख पर्सन आपण सगळं जग आपल्याला शिकवू शकतो. हे कधी घडलं माहिती का, जेव्हा तुम्ही थिअरम शिकता, मॅथमॅटिक्स आपण थिअरम शिकता त्यावेळेस सर शिकवत बापरे किती सोपं आहे. आणि जेव्हा घरी गेला यार इकच काय आलंय, तर त्यावेळेस आपलं काम काय असतं माहिती का, ज्यावेळेस ते शिकवत असतं त्यावेळेस तिथं मराठीत लिहून घेणं की सर त्या ठिकाणी कोणती स्टेप केलेली आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगतोय घरी ज्यावेळेस तुम्ही जासाल त्याला पाहायचं त्यावेळेस तुम्हाला काय तिथं कळणार आहे. आता आपण काय करणार इथं, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेटचा काय रेट प्रमाण किती त्याचं, म्हणजे किती फास्ट होणार किंवा स्लो होणार. सरळ सरळ जमिनी काय येतं की रिएक्शन फास्ट होणार की स्लो, आणि कशावर डिपेंड करणार. ठीक आहे, की त्याची रिएक्शन फास्ट होणं किंवा स्लो होणं हे कशावर डिपेंड करणार आहे. तुझा पहिला क्वेश्चन आहे तो काय, टेक इंटू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस, क्लासिफाय देम इंटू टू ग्रुप, गिव टायटल टू द ग्रुप. म्हणजे टायटल काय देणार आपल्याला की खाली जे रिएक्शन आपण पाहणार, जे लवकर रिएक्शन होणार आहे त्याला त्याचा एक ग्रुप बनवणार आपण, आणि जे स्लो होणार आहे त्यांचा दुसरा ग्रुप बनवणार. बरोबर आहे. पहिली रिएक्शन कोणती मग, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन. फास्ट स्लो होते असं दोन थोडी आहे की तुम्हाला ती गॅस चालू करताना मस्त आरामशीर पेटी पेटवायची नंतर लावायचं किंवा ते लाईट यूज करायचं. किती फास्ट प्रोसेस ती, म्हणजे ती रिएक्शन कशी आहे, फास्ट रिएक्शन. दुसरं काय मग, फ्रॉम आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग.
स्लो. कारण जर आपण एकदा आयन आणलं ती लगेच रस्टवायला सुरुवात होते का? नाही. थर्ड कोणतं आहे मग? अल्को इरोजन ऑफ रॉक टेक्स प्लेस टू द फॉर्म सॉइल. व्हेरी स्लो प्रोसेस आहे, त्याला आपण वेदरिंग ऑफ रॉक म्हणतो. हजारो वर्ष लागतात. 1 सेंटीमीटरचा थर्ड म्हणजे 2000 वर्ष जमिनीचा. ठीक आहे, म्हणजे खूप स्लो प्रोसेस आहे. त्यानंतर दुसरं काय खाली अल्कोहोल इज फॉर्म ऑन मिक्सिंग इज इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. स्लो की फास्ट? सर्व सगळं हे काय द्यायला पाहिजे तुम्ही तिथं की काय तयार करायचं आपल्याला? दुधापासून दही तयार करायचं. याच्यात बी फर्मेंटेशन होणार नाही, त्यात बी फर्मेंटेशन होणार आहे. अल्कोहोल याच्यात पण तयार होणार, त्यात पण तयार होणार. मग कोणती प्रोसेस आहे? स्लो का फास्ट? स्लो प्रोसेस. लगेच तयार होईल का? नाही, थोडासा वेळ लागणार. त्यानंतर equivalence is formed on adding baking soda into test tube containing dilute acid. हे आपण करून बघितलं. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये आपण काय टाकलं होतं? सोडा टाकला होता. वेळ लागला होता त्याला ते रिॲक्ट करायला? नाही, लगेच तिच्यातून ते बुडबुडे बाहेर आले होते. याचा ती रिॲक्शन कशी? मग फास्ट रिॲक्शन. व्हाईट precipitate is formed on adding dilute sulfuric acid to barium chloride solution. लगेच बेरियम क्लोराईड मध्ये ऍड करायचं. टाकल्या होणार नाही. असं टाकलं की लगेच ते प्लॉट होईल. थोडासा वेळ लागेल, पण ती थोडीशी स्लो. फास्ट कशाला म्हणणार मग आपण? जे लगेच झालं. ठीक आहे, आणि हे कशावर डिपेंड करते? तर हे डिपेंड करणार कशावर? पहिला पॉईंट जो राहील रिएक्टिव्हिटी सिरीज वर. त्याची रिएक्टिव्हिटी किती आहे? जर तुम्ही पाण्यामध्ये सोडियम टाकला आणि पाण्यामध्ये पोटॅशियम टाकला आणि पाण्यामध्ये कॅल्शियम टाकला तर सगळ्यात पहिले रिएक्शन कोण करणार? सोडियम करणार का पोटॅशियम करणार की कॅल्शियम करणार? पोटॅशियम करणार. रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये सगळ्यात वरती कोण बसेल आहे? पोटॅशियम बसलेला आहे. त्यामुळं आपण पाण्यात पोटॅशियम टाकला ना, टाकला लगेच आला, लगेच सोडियम टाकला लगेच आलं. मग त्या सोडियमला कुठे ठेवतात माहितीये का? त्याला ठेवण्यात केरोसिन मध्ये. त्याला केरोसिन मध्ये ठेवलं जातं, कारण तो एअर सोबत रिॲक्ट करते आणि पाण्यासोबत पण करते. त्यामुळे त्याला सोडियम कसे ठेवणार? ते केरोसिन मध्ये ठेवलं जातं, तो रिॲक्ट करणार नाही. म्हणजे केमिस्ट्री असा वर्ड आहे की त्यात थोडी जरी चूक झाली त्या लॅबोरेटरीमध्ये तरी काहीही तयार होऊ शकते. ठीक आहे, केमिस्ट्री ते खतरनाक काम असतं. त्यानंतर आता आपण तो थोडंसं समोर जो पहिला टॉपिक बघतो, फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. त्या खालचं एकदा रीड करून घ्या. आणि काय